चला आज आपल्या सूर्यमालेची एक अद्भुत सफर करूया. आपलं ब्रह्मांडातील घर जवळून पाहूया. ही संपूर्ण संकल्पना श्री प्रकाश चव्हाण यांची आहे. आपल्या प्रवासाची सुरुवात होते सूर्यापासून. हाच तो तारा जो आपल्याला प्रकाश आणि जीवन देतो. ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो, ते फक्त आपल्या ताऱ्याचा प्रकाश परावर्तित करतात. सूर्यमालेतील ग्रह दोन मुख्य गटांमध्ये विभागलेले आहेत आणि या दोघांमध्ये आहे लघुग्रहांचा एक पट्टा. चला आधी भेटूया आतल्या खडकाळ ग्रहांना. हे ग्रह खडक आणि धातूंनी बनलेले आहेत. आपला पहिला थांबा आहे बुध. हा सर्वात वेगवान ग्रह आहे. इथे दिवस खूप गरम आणि रात्री प्रचंड थंड असतात. आता पाहूया शुक्र ग्रहाला. याला पृथ्वीची जुळी बहीण म्हणतात, पण हा एक खूपच उष्ण आणि विषारी ग्रह आहे. आणि हे आपलं घर पृथ्वी, संपूर्ण सूर्यमालेत जीवसृष्टी असलेलं एकमेव ठिकाण. खडकाळ ग्रहांमधला शेवटचा थांबा म्हणजे मंगळ, म्हणजेच लाल ग्रह. इथेच सूर्यमालेतला सर्वात उंच पर्वत आहे. आता आपण आतले ग्रह सोडून पुढे जातोय, थेट लघुग्रहांच्या पट्ट्यातून. या पट्ट्याच्या पलीकडे आहे महाकाय, वायू आणि बर्फाच्या ग्रहांचं राज्य. चला तर मग. हा आहे गुरु, आपल्या सूर्यमालेचा राजा. इतका मोठा की सगळे ग्रह ह्यात आरामात बसतील. गुरुला सूर्याभोवती एक चक्कर मारायला तब्बल 11.9 वर्ष लागतात. पुढचा थांबा आहे शनी. आपल्या सुंदर कड्यांसाठी ओळखला जाणारा हा एक अद्भुत ग्रह आहे. आता आपण पोहोचलोय युरेनसवर. हा एक थंडगार बर्फाचा गोळा आहे जो चक्क आडवा फिरतो. आणि आपल्या सफरीचा शेवटचा ग्रह आहे नेपच्यून. इथं खूप थंड आणि प्रचंड वेगवान वारे वाहतात. बघा, या तक्त्यावरून ग्रहांचे उपग्रह आणि त्यांच्या प्रदक्षिणेच्या वेळेतला फरक लगेच लक्षात येतो. पण थांबा, एक प्रश्न राहिलाच. प्लुटोचं काय? 2006 साली प्लुटोला ग्रह न म्हणता बटू ग्रह असं नवीन नाव देण्यात आलं. पण ही आपली सूर्यमाला सुद्धा एका मोठ्या रचनेचा भाग आहे, जिला आपण आकाशगंगा म्हणतो. हे चित्र पाहिल्यावर कळतं की या विशाल आकाशगंगेत आपली सूर्यमाला किती लहान आहे. ही सफर संपताना एकच प्रश्न उरतो. या अथांग विश्वात आपल्यासारखं जीवन अजून कुठे असेल का?